Welcome to our channel, Learn with Pragati. Today we are going to take one session, that's the parent teacher meeting. आज आपल्याला एक सेशन घ्यायचा आहे, तो घ्यायचा आहे पॅरेंट टीचर मीटिंग. कारण बऱ्याच मुलांची रिक्वेस्ट होती की मॅम प्लीज पॅरेंट टीचर मीटिंग हा सेशन घ्या. ओके, त्यामुळे आज आपण हा एक सेशन घेत आहोत पॅरेंट टीचर मीटिंगचा. ओके, कारण बऱ्याच मुलांची रिक्वेस्ट होती. चला, तर ऍक्च्युअली काय होतं की जेव्हा तुमची मुलं स्कूलमध्ये असतात, काही मुलं इंग्लिश स्कूलमध्ये असतात म्हणजे पब्लिक स्कूलमध्ये असतात. ओके, त्यावेळेस काय होतं एक्झॅक्टली पॅरेंटला एक्झॅक्टली टीचर त्याच्यासोबत काय बोलायचं इंग्लिश मधून हा मोठा प्रश्न पडत असतो. ठीक आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत, एक काही सिंपल पॉईंट घेणार आहोत जे की जास्त करून जनरली पॅरेंट टीचर मीटिंग मध्ये बोलले जातात. तर पहिल्यांदा आपण स्टार्ट करूयात. मीटिंग स्टार्ट. ओके, मीटिंग स्टार्ट झाल्यावर काय सुरुवात होणार आहे, काय त्यांचे सर तुम्हाला बोलणार आहेत, तुमच्या मुलाची टीचर. तर हे बघा, टीचर पहिल्यांदा काय म्हणणार आहे, टीचर एक तुम्हाला ग्रीटिंग देणार आहेत. ओके, तर त्यामध्ये ते काय म्हणणार आहे, गुड मॉर्निंग. ओके, और गुड आफ्टरनून. सकाळची वेळ असेल तर ते गुड मॉर्निंग म्हणू शकतात, दुपारची वेळ असेल तर ते गुड आफ्टरनून म्हणू शकतात. आणखी काय म्हणणार आहेत ते टीचर, गुड मॉर्निंग प्लीज कम इन. गुड मॉर्निंग प्लीज कम इन. शुभ सकाळ, नमस्कार, या बसा. ओके, नेक्स्ट पॅरेंट काय म्हणणार आहेत, पॅरेंटने सुद्धा त्या टीचरला ग्रीटिंग द्यायचं आहे. तर तुम्ही काय म्हणणार आहात, येस गुड मॉर्निंग टीचर, गुड मॉर्निंग. ओके, आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे ते आपण बघूयात. सर्व जनरली 90% क्वेश्चन्स आज आपण इथे कव्हर करून घेणार आहोत. ठीक आहे, चला. पालक काय म्हणणार आहेत, नमस्कार मॅडम और नमस्कार सर. ठीक आहे, नेक्स्ट टीचर काय म्हणणार आहेत, नेक्स्ट क्वेश्चन टीचर इज सेइंग युअर चाइल्ड इज डुईंग वेल इन स्टडीज. ओके, मीन्स व्हॉट, तुमचं मूल अभ्यासात चांगली प्रगती करत आहे. ते त्यांच्या विद्यार्थ्याची किंवा तुमच्या मुलाची ते प्रोग्रेस बद्दल तुम्हाला माहिती सांगतायत. ओके, तुम्ही काय म्हणणार आहात त्यांना ऍज अ पॅरेंट म्हणून, दॅट्स गुड टू हिअर. ओके, हे ऐकून आनंद झाला, हे ऐकून बरं वाटलं, असं ते म्हणणार आहेत. नेक्स्ट एरियाज टू इम्प्रूव्ह म्हणजेच काय, ते फक्त तुमचं गुणगानच गाणार आहे का तुमच्या मुलाचं, नाही. ओके, ज्या काही त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करण्याच्या काही म्हणजे काय काही गोष्टी असतात बघा, तर त्या तुम्हाला सांगणार आहेत. ओके, त्याने काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे त्या गोष्टी सांगणार आहेत. तर ते काय म्हणणार आहेत टीचर, युअर चाइल्ड नीड्स टू इम्प्रूव्ह इन इंग्लिश. तुमच्या मुलाला इंग्लिशमध्ये सुधारणा करायची गरज आहे. आता तुम्ही काय म्हणणार आहात बघा, पेरेंट्स वी विल सपोर्ट फ्रॉम होम. आम्ही आमच्या घरातनं त्याला सपोर्ट करू, आम्ही त्याला घरून सहकार्य करू किंवा पाठिंबा देऊ. आता हे बघा, तुमच्या चाइल्डचं बिहेवियर आणि डिसिप्लिन म्हणजे तुमच्या चाइल्डची वर्तणूक आणि शिस्त कशी आहे शाळेत त्याबद्दल ते बोलणार आहेत. टीचर सेड युअर चाइल्ड इज वेल बिहेव्ड. तुमचं मूल शिस्तबद्ध आहे. तुम्ही काय म्हणणार आहात, किंवा ते काय म्हणणार आहे, समटाइम्स युअर चाइल्ड टॉक्स इन क्लास. ओके, कधी कधी तुमचा मुलगा वर्गात बोलतो किंवा कधी कधी तुमची मुलगी वर्गात बोलते. ओके, नेक्स्ट बघा, आता होमवर्क आणि प्रॅक्टिस बद्दल तुमचे ते शिक्षक काय म्हणणार आहेत तुमच्या मुलाचे. ते म्हणणार टीचर म्हणणार आहेत, प्लीज इन्शुअर होमवर्क इज डन रेग्युलरली. ओके, होमवर्क नियमित पूर्ण होतोय का ते तुम्ही बघा. पॅरेंट्स म्हणणार आहेत, येस वी विल टेक केअर. हो आम्ही लक्ष देऊ, हो आम्ही काळजी घेऊ. नेक्स्ट पॅरेंट्स क्वेश्चन. पॅरेंट्स काय म्हणणार आहेत, पॅरेंट्सला सुद्धा अधिकार आहे पॅरेंट टीचर मध्ये बोलण्याचा. ओके, तर पॅरेंट्स म्हणणार आहेत, हाऊ कॅन वी हेल्प आवर चाइल्ड इम्प्रूव्ह. आमच्या मुलाची सुधारणा कशी होईल किंवा आमच्या पाल्याची सुधारणा कशी होईल. टीचर म्हणणार आहेत, रेग्युलर स्टडी अँड रिव्हिजन विल हेल्प. त्याने जर नियमित स्टडी केला, नियमित अभ्यास केला आणि जर पुनरावृत्ती केली तर 100% काय होणार आहे, ती त्याच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ओके, नेक्स्ट मीटिंग एंड. आता एक्झॅक्टली मीटिंग एंड कसा होणार आहे. टीचर म्हणणार आहेत, थँक्यू सो मच फॉर कमिंग और थँक्यू फॉर कमिंग. तुम्ही इथं भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पेरेंट्स म्हणणार आहेत, थँक्यू टीचर, थँक्यू. पालक म्हणणार आहेत, धन्यवाद सर किंवा मॅडम. सर जर असतील तर सर म्हणणार आणि मॅडम जर असतील तर मॅडम म्हणणार. ओके, थँक्यू सो मच.